आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। आरेवाडीतून भर दिवसा एकाचे 2 गाड्यातून जबरदस्तीने अपहरण केलेली बोलेरो गाडी व त्यातील व्यक्तींना जत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती डीवायएसपी सुनील साळुंके यांच्या पथकाने तातडीने अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केलेली आहे। आरेवाडी तालुका कवठे महांकाळ येथे भर रस्त्यावर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 जणांच्या टोळीने एकाला जबरदस्तीने बोलेरो गाडीत घालून मारहाण करून अपहरण केल्याची घटना सर्वांच्या समोर घडलेली आहे। अपहरण केलेला व्यक्ती व अपहरण करणारे हे कोण होते हे मात्र समजू शकले नाही। अपहरणाचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ज्या बोलेरो गाडीतून अपहरण झाले ती गाडी डीवायएसपी सुनील साळुंके यांच्या पथकाने जो शहरामध्ये पकडले असल्याची माहिती समजून येत आहे। अपहरणाचा थरार आरेवाडीतील नागरिकांनी सर्वांनी पाहिला। भर दिवसा एका व्यक्तीचे अपहरण झाले होते त्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे। आरेवाडी तालुका कवठे महांकाळ येथील बिरोबा बनाजवळ सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक बोलेरो गाडी व एक नवीन स्कॉर्पिओ 2 गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या। या दरम्यान जोरदार वादावादी होऊन मारामारी केल्यानंतर यातील एकाला त्याचे हात पाठीमागे टावेलने बांधले होते असे दिसून येत होते। त्या एकट्याला अवघ्या काही सेकंदात बोलेरो गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आले। ते चौघे 5 जण होते। गाडीमध्ये जबरदस्तीने बसवल्यानंतर बोलेरो गाडी व त्या पाठीमागे स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने डालगावच्या दिशेने अंदाजे 120च्या पुढील स्पीडने जात होते। ढालगावात गेल्यानंतर दोन्ही गाड्यांचे स्पीड कमी झाले। चौकातून चोरोची गावच्या रस्त्याने या दोन्ही गाड्या अत्यंत भरधाव वेगाने निघून गेल्या। सदर घटनेची माहिती कवठे महांकाळ पोलिसांना कळविल्यानंतर कवठे महांकाळ पोलिसांचे पथक तातडीने आरेवाडीत दाखल झाले। यथाअवकाश सदरची घटना जत व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी जत येथील शेळके चौकात पोलिसांचे पथक पाठवून तातडीने गाड्यांवर नजर ठेवून पोलिसांना कारवाई करण्याच्या तातडीने सूचना दिल्या। पोलिसांच्या पथकाने व्यक्तीची अपहरण केलेले आहे माहिती समजल्यानंतर त्या संबंधित बोलेरो त्या ठिकाणी आल्यानंतर बोलेरो थांबवून या गाडीतील सर्वांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती देखील समजून येत आहे। डीवायएसपी सुनील साळुंके यांच्या पथकाने तातडीने हालचाल केल्याने अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका झाल्याची माहिती समजते। या बोलेरो गाडीतील व्यक्ती वसपेट कर्नाटक राज्य येथील असल्याची माहिती समजून येत आहे। त्या व्यक्तीचे अपहरण कर्नाटकातील व्यक्तींनी कशासाठी केले व का केले, तो कोण होता याची माहिती मात्र समजलेली नसून डीवायएसपी सुनील साळुंके व जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या घटनेचा अधिक तपास करीत आहेत अशी माहिती देखील समजून येत आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।